आदरणीय व्यासपीठावरील मॅडम, प्रिन्सिपल मॅडम, असिस्टंट मेट्रन, असिस्टंट जजेस, स्टाफ नर्सेस आणि आजच्या उत्सवमूर्ती सिस्टर आणि त्यांचे नातेवाईक ह्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आणि आजच्या ह्या समारंभात मी साक्षी साळवी सर्वांचे नायक वेलफेअर तर्फे स्वागत करीत आहे। इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा म्हणजे हा दिवस। सेवानिवृत्तीच्या अगोदर आपण म्हणतो की सेवानिवृत्त झाल्यावर मी हे करेन, मी ते करेन, काय करू नी काय नको असे अनेकांनी स्वप्न पाहिलेली असतात। आणि सेवानिवृत्तीचा हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळते। आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली, पण ज्या मैत्रिणींच्या आणि सहकार्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते। पण तरीही मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतोच। क्षितिजा वरच्या उंच आकाशात पक्ष्यांची माळ उडत असते, कोमेजलेल्या कळ्यांना फुलांना कायमच सांगत असते आयुष्याच्या नव्या वाटेवर नव्या दमाने फुलायचे असते, फुलायचे असते, फुलायचे असते। अशाच आमच्या 3 सिस्टर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। सिस्टर वृंदावन तशा शांत एकदम, मला वाटत नाही त्या कधी कोणाला रागवल्या असतील अशा, एक तर काय असं करते जसं बोलत असतील अशा आपल्या सिस्टर वृंदा, तुम्हालाही तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सिस्टर आता तुम्हाला धावत पळत यायची आवश्यकता नाही। 1 तारखेनंतर आराम करा आणि तब्येतीला जपा। तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सिस्टर रेश्मा यांना मी आता विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे। आदरणीय व्यासपीठावर आदरणीय मान्यवर, माझ्या सर्व तिघी सुद्धा वयोमानाप्रमाणे रिटायर्ड होणाऱ्या मैत्रिणी, स्टाफ नर्सेस, सिस्टर इंचार्जेस, अतिथी वर्ग, या सर्वांना माझा मनापासून नमस्कार। मी वंदना आणि माझी बंधू आहे चंद्रभागा, संगीता पण माझी बॅचमेट, पण ती नंतर जॉईन झाली आणि दोघी आम्ही 86 बॅचला जॉईन झालो। मी वेटरांना फक्त एवढी विनंती करेन की ज्या रिटायर्ड मी जसं 86 बॅच आम्हाला त्यात सगळ्या सोडून जाणार आहे, पण खूप वाईट वाटतं जसं 86 बॅच जॉईन करते रिटायरमेंटला सुद्धा तर सर्वांनाच सगळ्यात रिटायर झाल्या पाहिजे, कारण आम्हाला वाईट वाटणार नाही असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तर आम्ही 86 आम्ही खूप मजा केली, धमाल केली, पिकनिकला म्हणा, हसत आणि सर्व छान छान। इंचार्जच्या पोस्टमध्ये पण त्यांनी खूप खूप सुंदर मॅनेज करतात, चिडणार नाही कधी, कोणाशी वाईट वागणार नाही। आमची संगीता पण खूप छान। संगीताविषयी बोलायचं झालं तर संगीता विरारला माझ्याबरोबर थोडे दिवसच होते, नंतर मग ती इकडे बॉम्बे शिफ्ट झाली, पण प्रत्येक प्रोग्रामला संगीता मला बोलवते, जेणेकरून संगीता मला नवरात्रीमध्ये तुझी नेहमी आठवण येईल, अगदी वॉर्डमध्ये बोलून ओटी वगैरे भरणं खूप छान संगीता। बस मी त्या तिघांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे धन्यवाद। तुम्ही 2 शब्द बोलावे। गुड मॉर्निंग ऑल एक्टिव्हिटीज ऑन डायस, मेट्रन मॅडम अँड माझ्या स्टाफ आणि सिस्टर्स। खरं तर बोलायचं म्हणजे सिस्टर वृंदा सावंत ह्या माझ्या बोरली ट्रेनच्या पार्टनर। बॉम्बे सेंट्रल स्टेशन सोडल्यानंतर ती जर झोप घ्यायच्या बोरलीला प्लॅटफॉर्म नंबर 7 किंवा कुठला त्यांना माहिती असेल कुठे आम्ही छोटं दिसतं तर उलटा बोरवली आहे।
कधी दिसत नाही तुम्हाला. मला तिघींना पण निवृत्त आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू विशाखा. आणि आता सिस्टर वृंदा यांचे मिस्टर विश्वनाथ सावंत यांनी विनंती केली की त्यांनी शब्द. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर महोदय, संपूर्ण नर्सिंग स्टाफ, कर्मचारी वर्ग, मित्रमंडळ आणि कुटुंबीय सर्वांचं आज तसा हा भावनिक दिवस आहे आणि विशेष दिवस आहे. जिथे प्रारंभ आहे तिथे अंत आहे. तसं आपल्या जीवनाला प्रारंभ कुठची गोष्ट करतो त्याला अंत आहे ना, त्यामुळे असं दुःख वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे. जत्रेमध्ये जसं आपण जॉईंट व्हील असतं ना, जे मोठं चक्र असतं फिरत असतं, त्या चक्रामध्ये एकदा बसलो आपण की ते वर घेऊन जातं, पुन्हा खाली आणतं, पुन्हा वर घेऊन जातं, पुन्हा खाली आणतं. तसं ते चक्र नेहमी चालूच असतं. ते थांबवायचं म्हटलं तर थांबत नाही, पण त्याची वेळ आली ना, जी काय 10-5-10 मिनिटानंतर ते बरोबर थांबतं. तसंच आहे, आपण ज्यावेळी नोकरीमध्ये कुठेतरी जॉईन करतो ते एकदा जॉईन झालं की पळायचं असतं, ते रिटायरमेंट होतं. आणि ज्यावेळी रिटायरमेंटची वेळ येते त्यावेळीच ते थांबलं जातं. तसं आहे. पण काय आहे, जीवन परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. परिवर्तनाप्रमाणे चेंज झालंच पाहिजे. जुनं गेलं पाहिजे तरच नवीन यायला संधी मिळत असते जीवनामध्ये. जसे आपले जुने स्टाफ जातील तसे नवीन लोकांना भरती होईल. हे सगळीकडे जीवनामध्ये तसंच आहे. घरातले पण आपले वडील वर्ग, जुनी पिढी जाते त्यावेळी नवीन पिढीला घरामध्ये जागा उत्पन्न होते ना. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे, तो सगळ्यांनी एक्सेप्ट केलाच पाहिजे. पण खूप सुंदर आता ह्या जीवन जगताना सुरुवातीपासून पाहिलंय. आता वृंदाच्या ड्युटी बरोबर आमची पण ड्युटी संपणार आहे. आम्हाला पण ड्युटी लागलेली असायची की सकाळी 6 वाजता उठून बोरिवली स्टेशन पर्यंत तिला रोज सोडायला जायचं. पण त्याच्यातून चांगलं सकारात्मक आम्ही काय घेत होतो. मी तर आता माझं ऑफिस तर 10चं असतं, पण मी सकाळी 5:30लाच उठून तिला 6ला सोडून मग नॅशनल पार्क जवळ आहे आमच्या इथे, 1 तास नॅशनल पार्क वॉक करून घरी यायचो. ती सवयच राहून गेली. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही घडलो. कळत नकळत काय होईना लवकर उठणं झालं ब्रह्ममुहूर्तावर आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करायला जबरदस्ती करणार त्या धावतीपर्यंत अशा. त्यामुळे पण तिची खरं आम्ही पाहिलंय 3 शिफ्टमध्ये. मुलगा घरी, मग बेबी सिटिंगमध्ये त्याला ठेवायचं. कधी कधी आठवडाभर आम्ही एक दुसऱ्याला पाहत नसायचो, कारण मी कामावरून यायचो त्यावेळी ती नाईट ड्युटीला गेलेली असायची. आणि असं खरं आयुष्य पाहिलंय. पण आता वेळ आली आहे. तिने जे काय बकेट लिस्टमध्ये लिहून ठेवलंय, हे जे काय आयुष्यात करायचं जे राहून गेलंय ते आता तिला करायची संधी आली आहे. म्हणून तिला मी शुभेच्छा देतो. तिला जे काय करायचं असेल, जे काय तिच्या इच्छा, जे काय लिहून ठेवलं आहे बकेट लिस्टमध्ये, ते सगळं तिने पूर्ण करो. आम्ही तिच्या बरोबरच आहोत. तशा सर्व स्टाफना मी शुभेच्छा व्यक्त करतो निवृत्तीनंतरच्या सुखमय जीवनासाठी. मी पाहिलंय तुमचं जे काम आहे ते खूप कठीण काम आहे. कोविड काळामध्ये पण पाहिलंय, पण त्याच्यामध्ये पुण्यप्राप्ती भरपूर आहे. आम्ही पण अर्थार्जन करतो, आम्ही पण उपजीविकेसाठी नोकरी करतो. पण तुम्ही जी नोकरी करताना त्याने जी सेवा घडते त्याच्यातून भरपूर अगणित पुण्य मिळतं. आणि ही संधी तुम्हाला अशी सहज आलेली आहे. तुमचं खूप खूप त्याच्यासाठी तुम्हाला, म्हणजे सैनिकांना जसे आपण सल्यूट करतो तसं तुम्हाला पण आम्ही सल्यूट करून मानवंदना देतो. तर असेच सगळ्यांनी सेवा करून आमचं जीवन सुखमय करत जा. धन्यवाद. थँक्यू बाबा. असिस्टंट मॅट्रन सिस्टर रंजना यांना विनंती करते आणि 2 शब्द म्हणून आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना शुभप्रभात. आज आपल्यातल्या 3 व्यक्ती रिटायर्ड होत आहेत. तिघीचे 3 वेगवेगळे स्वभाव आहेत. डिम्पी सिस्टर हॅपी गो लकी, त्यांनी त्यांचा वॉर्ड अति हॅपीली सांभाळला. कोणाला आरडाओरडा न करता पण त्यांनी त्यांच्याकडनं कामं करून घेतली. आपण राऊंडला गेल्यावरती जर त्यांना काही गोष्टी सांगितल्या तर त्याच्यावर त्यांनी काम केलं. कधी त्याचा भाऊ केला नाही की मला सिस्टर बोलल्या, हा सिस्टर हे होणार आहे. दुसऱ्या आपल्या वृंदा सिस्टर एकदम संत वाहते कृष्णामध्ये, किती संत चालतील त्यांच्या त्या हळू चालतात. आपल्या नायरमध्ये पैठणीचा प्रोग्राम झाला होता. सरांनी सांगितलं, अहो
क्वालिटी तर संतपणे काम करतात, पण करतात. दुसऱ्या आपल्या प्रियंका सिस्टर, त्यांची गाडी एकदम हवेमध्ये असते. त्यांचं बोलणं पण ते आम्हाला समजावं लागतं, काय बोलल्या त्या, काहीतरी बोलल्या, आपण काय बोलल्या हे कळतं. पण त्या ज्या बोलतात ना की त्या लवकर पाहुणे 7ला त्या वॉर्डमध्ये जात होत्या, त्यांच्याकडनं घेणारा गुण होता. त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे, त्रास आहे, पण त्यांनी कधी त्या गोष्टीचं हे केलं नाही. पाहुणे 7ला त्या वॉर्डमध्ये जाणार, ओव्हर घेणार. नोव्हेंबर आला की आम्हाला त्यांना सांगावं लागायचं, सिस्टर तुमच्या सीएल एवढ्या बॅलन्स आहे, तुम्ही संपवा, आम्ही देणार नाही तुम्हाला डिसेंबरमध्ये सीएल. मग नाही करत असताना पण त्या घरात बसून सीएल संपवणार. अशा प्रकारे त्यांनी काम केलंय. आणि माझं या तिघींसाठी त्यांचं पुढील रिटायरमेंट आयुष्य सुखासमाधानाचं, चांगल्या आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. All relatives and relative of our today's सत्कारमुक्ती म्हणाव्याच लागतील आपल्याला. वॉर्ड 33 आणि वॉर्ड 21 दोन्ही मेडिकल वॉर्ड सांभाळलेले आपल्या सिस्टर आहेत आणि खरोखरच त्याच्यामध्ये गुण आम्ही जसं आता रंजना सिस्टरनी सांगितलं. आणि वृद्धा सिस्टरने MRI CT MRI पण केलेला. कधी त्यांना माझं पेशंट वगैरे घेऊन गेलं किंवा काय एखादं काम सांगितलं नाही म्हणायचं नाही, करायचं. माझी सासू ॲडमिट होती त्यावेळी त्यांनी CT MRI करायचं होतं. शोधून देण्यापासून डॉक्टरांची साईन घेण्यापासून त्यांनी केलेलं होतं. काय काय गोष्टी त्या आठवणीत राहतात असं म्हणतात. सगळेजण संत आहेत पण त्यांच्या त्या पद्धतीने काम करतात. तर तिन्ही सिस्टरना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमचं आयुष्य निरोगीमय आणि चांगलं जाऊ ही देवाचरणी प्रार्थना. सावंत यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. जवळ 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 की जवळ मायाने मला खूप काही माझ्याकडून तसेच माझी जवळ जवळ घे ना. थँक्यू सिस्टर वृंदा की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे उत्सव होते चंद्रभागा सिस्टममधून रिलिव्हिंगच मला वाटतं ना सिस्टर. आणि आता पण मी आता 1 वर्षापासून ॲज अ मेट्रॉन मी बघते संत माणसंच आहे सगळी. आणि मधल्या तर असं आहे ना, नाही म्हणजे नाही, हो म्हणजे हो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोण करू शकतो? एखाद्याने काम केलेलं आहे, ज्याला रूल्स माहिती आहे, त्या गोष्टी त्या कळकरपणे सांगू शकतो असं माझं म्हणणं. सो दॅट ते ना ठामपणा असणं गरजेचं आहे. वयानुसार सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतात, सगळं होतं, पण त्याच्यातनं मात करणारे आहेत ते आपण सिस्टर्स आहोत, आपण स्टाफ नर्सेस आहोत, आपण सगळे. कारण थोडंसं कोणीतरी म्हणतात ना मोटिवेशन दिलं किंवा पाठीवर धक्का दिला की ऑलवेज पर्सन इज चार्ज. अशा ह्या व्यक्ती आहेत, ह्यांनी सगळ्यांना चार्ज केलेलं आहे आपल्याला. जे लहान आहेत पोझिशननी त्यांना जर हात दिला, त्यांना जर तो पाठीचा एक धक्का दिला प्रेमाचा, तर सगळे चांगले होतात और निखरून येणार. सगळे चुका तर सगळेच करणार आहे, सगळ्या वयामध्ये चुका होतात, पण त्या चुकांना सांभाळून त्याचं सोल्युशन मार्गी लावलेलं सिस्टर आहेत. कुठली पण गोष्ट आहे म्हणजे सिनियर या ज्युनियर असं न बघता कोण मला सांगते किंवा काय, हे न बघता त्यांनी काय केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी पार पाडलेल्या आहेत. ह्या आहेत म्हणाल्या ना, स्लो अँड स्टडी विन्स द रेस, तसे आहेत मधल्या चंद्रभागा तशाच आहेत सेम.
नो फरक. माणसं कशी होतात, चेंज होतात अनुभवानी, पोझिशननी, स्वतःच्या म्हणतात ना फिजिकल हेल्थनी वगैरे. पण अशी माणसं बघते मी, नाही सेम 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 आहे. फक्त आपण आता दौडावले ना यंग एज बरोबर, तरी त्या तशाच राहणार. म्हणजे त्यांचं यंग एज आणि आता ह्या ज्या यंग मुली आहेत त्या मागे पडतील. सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे फॅमिलींनी. ओके, कारण आमच्या ह्या म्हणतात ना वॉरियर आहेत सगळ्या नर्सेस. तर आता फॅमिलींनी त्याची काळजी घ्यायची, कारण आता आम्ही सर्वांनी एकमेकांची काळजी घेतली एवढी वर्ष. आता पुढची काळजी तुम्ही घ्या. आणि आपण मी सगळ्या नर्सेसच्या वतीने सिस्टर तुम्ही एवढी सर्व्हिस दिलेली आहे BMCला वगैरे, तर त्यासाठी आम्ही खूप खूप थँक्यू म्हणतो. आणि काही लागलं तर आमच्यातल्या कोणीही तुमच्यासाठी कधीही उभं राहू, फक्त आवाज द्या, घरून द्या. येस, थँक्यू. खूप छान. आता मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे चेअर जरा ऍडजस्ट करून बसा. म्हणजे
येस हो उत्सव मूर्ती कॅमेरा परफेक्ट परफेक्ट